नागपूर कार अपघातावरून राऊतांनी हल्लाबोल केलाय। राऊतांनी अपघातातील कारची नंबर प्लेट का काढली असा सवाल उपस्थित केलाय। तर बावनकुळे कुटुंबाचा संबंध नाही, मग लपवाछपवी का केली जाते असंही राऊत म्हणाले। गाडी बावनकुळ्यांच्या मुलाची, मग FIR मध्ये त्याचं नाव का नाही असा सवालही या ठिकाणी राऊतांनी केला। लाहोरी बारचं CCTV फुटेज गायब आहे असंही राऊत म्हणाले। तर फडणवीस गृहमंत्री पदावर राहण्यास लायक नाही असा आरोप सुद्धा या ठिकाणी राऊतांनी केला आहे। नागपूरमध्ये जो कार अपघात झाला, या कार अपघातामध्ये बावनकुळेंच्या मुलाचं नाव घेतलं जातंय। बावनकुळेंचा मुलगा त्या कारमध्ये होता, कार चालवत होता असा आरोप विरोधकांकडून केला जातोय। तर सरकारकडून मात्र, सत्ताधाऱ्यांकडून मात्र याच्यामध्ये लपवाछपवीचं कारण नाही असं बोललं जात असतानाच आता संजय राऊत यांनी काही सवाल उपस्थित केले। अपघातातील कारची नंबर प्लेट का काढली, बावनकुळे कुटुंबाचा संबंध नाही, मग लपवाछपवी का केली जातीये, तर गाडी बावनकुळेंच्या मुलाची आहे, मग FIR मध्ये त्याचं नाव का नाहीये, आणि लाहोरी बारचं CCTV फुटेज गायब आहे असे सवाल या ठिकाणी राऊतांनी उपस्थित केले। त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणावरून फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे। फडणवीस गृहमंत्री पदावर राहण्यास लायक नाही असं राऊत म्हणाले। लाहोरी बार मधून नशेत धूत होऊन हे लोक गाडी बसले आणि गाडी चालवत गेले। गाड्या ठोकरल्या, त्यानंतर 2 ठिकाणी 2 वेळा झालाय। CCTV फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणे। त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली। पहा तुम्ही, गाडीचे मालक जर बावनकुळ्यांचे चिरंजीव का बावनकुळे आहेत, मग FIR मध्ये नाव का नाही? गाडीची मालकी तुमच्याकडे आहे, मग गाडी कोण चालवत होतं? ड्रायव्हर ची अदलाबदली झाली, स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज, पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं। म्हणजे ही जी रंगसफेदी चाललेली आहे, ही याबाबतची भूमिका स्पष्ट आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी केली आहे। पोलिसांनी CCTV फुटेज तपासावं, पोलिसांनी सगळी त्या ठिकाणी कार्यवाही, कोण चुकलं असेल कुणालाही पाठीशी घालता येणार नाही। ती गाडी त्यांच्या मुलाच्या नावाने हेही त्यांनी सांगितलं। जे काही एव्हिडन्स पोलिसांकडे येतील त्या अनुसार त्या ठिकाणी कार्यवाही होईल। काहीतरी त्याच्यामध्ये खुसपट काढून मग हेच का नाहीये, तेच का नाही, येणार सगळं येणार। आणि त्यामुळे मला तुम्हाला हेच सांगायचंय, अतिशय पारदर्शीपणे याचा तपासही होईल आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना त्या ठिकाणी शासन, गुन्हेगारांना संरक्षण देणारच आता गृह खातं झालंय तिकडे। आणि त्यांनी स्पर्धा आहे यांच्यात। पुण्यामध्ये पोर्शे कार झालंय, वर्लीमध्ये झालेली घटना अटेंडंटची, तो शिंदे गटाचा नेता होता, त्याचा पोरगा होता त्यामध्ये, त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला। आणि तिसरी घटना म्हणजे बावनकुळेंची, ड्रायव्हर दारू पिऊन चालवत आहे। काय म्हटलंय माहिती आहे पोलिसांनी? ड्रायव्हर दारू पिऊन चालवत आहे आणि त्याच्या बाजूला मुलगा बसलाय। आता दारू पिऊन जर ड्रायव्हर चालवत आहे गाडी, हे माहित आहे, तर ड्रायव्हरला गाडी कोणी देईल का? ड्रायव्हरला गाडी देईल का? आणि तुम्ही कारवाई न करता सर्व ठिकाणी आरोपी 48 तास मोकाट सोडताय। त्यानंतर जर तुम्ही त्यांचं ब्लड टेस्ट केलं तर अल्कोहोलिक निघणारच नाही ब्लड टेस्ट मध्ये। मला वाटतं या संदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय, गाडी जर नावावर असेल, काही पुरावे असतील तर त्या ठिकाणी कायद्यासमोर सगळे समान आहेत हे प्रदेशाध्यक्षांनी स्वतःहून समोरून सांगितलंय। या लोकांनी मागणी करायच्या अगोदर सांगितलंय, त्याच्यामुळे कायद्यासमोर सगळे समान आहेत हे स्वतः आमचे प्रदेशाध्यक्ष सांगतायत, गृहमंत्री त्या ठिकाणी सांगतायत, आणि कायद्यानुसारच जे काय व्हायचं कारवाई ती होईल। उसकी पूरी जांच पुलिस कर रही है और उसमें FIR भी पुलिस ने दाखिल किया हुआ है, उसके सारे तथ्य भी पुलिस ने सामने लाए हुए हैं। अब जिस प्रकार से उसके ऊपर राजनीति की जा रही है, मुझे लगता है वो गलत है। इस प्रकार से बावनकुळे जी को टारगेट करने का विचार रखते हुए उसके ऊपर राजनीति करना ये ठीक नहीं है। आता नक्की त्या ठिकाणी काय झालं, त्या गाडीत कोण होतं याविषयी पोलिसांनी योग्य ती माहिती दिली पाहिजे, कोण गाडी चालवत होतं वगैरे। मला त्या तपशील माहीत नाही, मी त्याची चौकशी अजून केलेली नाही। माझ्याकडे माहिती आली तर मी त्याच्यावर योग्य ते बोलेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।